महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आमदार नागेश पाटील आष्टीकरांनी ट्रॅफिक पोलिसांना दिले संयमाचे धडे। पोलिसांनी जनतेसोबत नियमाने व कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी। उमरखेड बायपास हायवेवर काही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी सतत तळ ठोकून येणाऱ्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनधारकांना विनाकारण अडवून त्रास देत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून वारंवार प्राप्त होत होत्या। या बाबींची गंभीर दखल घेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी आज अचानक त्या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पाहणी दरम्यान 4-5 वाहनधारकांना अडवून ठेवलेले आढळल्याने खासदार साहेबांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलाच जाब विचारला। उमरखेड शहरात वाहतुकीची मोठी समस्या असताना तिकडे योग्य नियोजन न करता बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले। जनतेला विनाकारण अडवणे, धाक दाखवणे किंवा त्रास देणे सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत खासदार साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तात्काळ सूचना दिल्या की नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागावे। जनतेच्या तक्रारींना प्रतिसाद देत थेट घटनास्थळी जाऊन प्रशासनाला जाब विचारण्याची खासदार साहेबांची कार्यशैली हीच त्यांच्या जनतेशी असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारी ठरली। हॅलो, गुंडे साहेब नमस्कार। काय लावलंय हो इकडे रोजच्या रोज काय लावलंय रोडवर? अरे लोक परेशान होऊन चालले तर लोक इथं। आता तुमच्या इथं बघा जवळपास इथं 3 आणि 3 6 माणसं हायवेला उभे आता काय बाहेर ड्युटी हाता की नाही? काय गावामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रश्न आहे, हे सगळे तुम्ही इकडे लावले हायवेला। रोजच्या रोज लाखो रुपयाचं तुम्ही इथं ते लोकांपासून हे घ्यायला लागले। 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, नाही असं नाही। हे बाय लोक इतकं हलकटपणाने बोलायला ना, लोक म्हणाले हे काय लावलंय म्हणायचे धंदा सगळा। असं नाही हो, हे बंद करा बरं, बिलकुल बंद करा। उद्यापासून नाही दिसले पाहिजे तुम्हाला। काय मला सांगा, तुमच्या इकडे काय उमरखेडमध्ये काय सोनं चोरायला यायचे लोक? काय कशासाठी आहे मोहीम मला काय लक्षातच येईना। नाही बिलकुल बंद करून टाका साहेब, उद्यापासून तुमच्याकडे वाहनं नाही दिसले पाहिजे मला बरं का। लय परेशान व्हायला लागलेत लोक जनंजन। महाराष्ट्रात कुठं नाही, आपल्याच इथं आहे। काय पद्धत आहे? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वैभव नरबाडे, उमरखेड, यवतमाळ।